स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर सकाळचे 8 वाजलेले आहे, भांडे वगैरे घासायचे आहे। चहा घेतला आणि लगेच नाश्त्याला लागले। मुलीला आज मुंगाचे दोशे खायचे होते, त्यासाठी मी रात्रभर मूग भिजत घातलेले आहे। त्यामध्ये थोडी कणिक ॲड केली आणि अशा पद्धतीने छान पातळ असे दोशे तयार करून घेतलेले आहे। आणि त्याचसोबत इथे रूममध्ये झाडून पोछा वगैरे व्हायचाच आहे, भांडे वगैरे घासायचे आहे। बघू शकता पसारा पडलेला आहे आणि बाहेरचं पाणी वगैरे शिंपलेलं आहे, झाडपूस झालेली आहे बाहेरची। बघू शकता छान असे दोशे तयार झालेले आहे। दोशे चिले किंवा धिरडे म्हणू शकता। खायला पण एकदम पौष्टिक असतात आणि झटपट होतात, मुलीला खूप आवडतात। त्यानंतर इकडे दुपारच्या जेवणामध्ये 12 वाजता मुलीने छान असं सलाद केलेला आहे। ती रोज करत असते, कांदा काकडी गाजर बीट वगैरे टाकून, थोडा पत्ताकोबी आणि थोडं लिंबू पिळते त्यामध्ये। बाकी मीठ वगैरे काहीच टाकत नाही, बिलकुल साधं सलाद करत असते ती। त्यानंतर मला तिच्यासाठी बटाट्याची भाजी करायची होती, कारण बेसन केलेलं होतं, बेसन ती खात नाही, त्याच्यामुळे पातळ असे काप करून घेतले बटाट्याचे। आता म्हटलं बटाटे जर उकडले तर परत वेळ होईल, त्यामुळे मी साधे असे काप केले। एक बटाटा घेतला, एक मोठा टोमॅटो आणि एक कांदा। तर अशी एका बटाट्याची भाजी तिला होऊन जाते। चपाती सलाद आणि बटाट्याची भाजी ती खाऊन घेईल। आणि सुकी भाजी केली तर खाते ती छान। जास्त कुठले मसाले वापरत नाही, एकदम कमी, एक मिरची घेतली, एक कांदा, थोडं तिखट वापरते, जास्त तिखट खात नाही ती। तर अशा पद्धतीने बटाट्याची भाजी केली। एकीकडे भात झालेला आहे, त्याचप्रमाणे चपात्या आणि पिठलं केलेलं आहे। आमच्याकडे पिठलं जास्त आवडते, त्याच्यामुळे आठवड्यातून 3-4दा तरी मी करतच असते। तर अशा पद्धतीने ही भाजी झालेली आहे। त्यानंतर इथे गॅस ओट्यावर थोडं पाणी सांडलेलं आहे, ते मला पुसून घ्यायचं आहे, नाहीतर मग काय होतं डागं पडतात आणि चपात्या करताना ते पीठ या पाण्यावर सांडलं की ते चिपकून जातं गॅसला। म्हणजे बघ मी वेळच्या वेळी पुसून घेते। चपात्या करायच्या आधी सगळं हे पुसून केलेलं आहे। आणि अशा पद्धतीने दुपारचा स्वयंपाक सर्व आटोपलेला आहे। इथे पिठलं छान शिजलेलं आहे, चपात्या झालेल्या आहे माझ्या। पिठलं मी सर्वात शेवटी केलेलं आहे, म्हटलं भातासोबत गरम गरम छान वाटते। त्यानंतर इथे रूममध्ये थोडा पोछा वगैरे मला मारायचा आहे, कारण काय होते की माठ खाली आहे आमचा, त्याखाली भांडं ठेवलेलं आहे, तरी पण माठाची जी कडी आहे त्याच्या साईडने ते पाणी सांडतं, त्याच्यामुळे ओलं होऊन जातं। तर दिवसातून 2 ते 3 वेळा मला तो पोछा मारावा लागतो। पूर्ण रूम झाडून झाली की थोडा पोछा एकदा घेतला की म्हणजे कसं मुंग्या वगैरे होत नाही आणि रूम पण क्लीन राहते। सहसा आम्ही बाजूच्याच रूममध्ये असतो, किचनमध्ये जास्त वावर नाही, स्वयंपाकापुरतंच असते, त्यामुळे किचन स्वच्छच राहते। तर अशा पद्धतीने माझा दुपारचा स्वयंपाक वगैरे झाला। इथे बेसनचं पॅकेट आणलेलं होतं, कारण बेसन संपलेलं होतं, ते मला ठेवायचं होतं आणि डब्बा घासायला टाकल्यामुळे बेसनचं पॅकेट मी सहज याच्यावरच ठेवलं रॅकमध्ये। त्यानंतर कपडे वगैरे छान धुवून झालेले आहे, बरेच कपडे होते आज। आणि त्यांच्या पुढच्या बिल्डिंगवर माकड आले, ते मी खिडकीतून बघत होते। माकड आले की दार बंद करावे लागतात। त्यानंतर या रूममध्ये इथे मी 7 घोड्याची पेंटिंग बोलवलेली आहे, छान वाटली आणि मला हा कलर आवडलेला होता। यामध्ये एक लाईट ब्लू आणि व्हाईट होता, पण ही छान वाटते। आणि मी टीव्हीच्या वरती ते लावणार होती, पण तिथे घड्याळ असल्यामुळे ते बरोबर लागत नव्हतं, म्हणून ती साईडला ठेवली। आणि आधी मी या साईडला लावणार होती मुलीचा फोटो काढून, पण ते वेगळं वाटलं, मग म्हटलं इथे ठीक आहे, लगेच दिसून पडते, म्हणून अशा पद्धतीने माझं दुपारचं रुटीन होतं। बाय बाय।